नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण घरगुती पुलाव बनवणार आहोत. तर त्याची पुढील प्रक्रिया आपण बघूया. आपण काय केलं आहे की आपण एक मोठा टोप घेतला आहे. त्या टोपामध्ये आपण थोडं तेल टाकलं आहे, म्हणजे जवळजवळ 1 लिटर आपण त्यामध्ये तेल टाकलं आहे. तर या तेलामध्ये आपण ज्या बाजारातून भाज्या वगैरे आणल्या होत्या, त्या प्रत्येक भाज्या आपण ह्याच्यामध्ये आता फ्राय करणार आहोत. आपण सर्वप्रथम काय करायचं आहे की आपण जो फ्लॉवर आणला होता, तो फ्लॉवर आपण कट करून घेतलेला आहे. तो फ्लॉवर आपण थोडा ह्या टोपामध्ये फ्राय करणार आहोत. तर प्रत्येक प्रकारच्या ज्या भाज्या आहेत, म्हणजे फ्लॉवर असेल किंवा जी शिमला मिरची असेल किंवा फरसबी असेल, ह्या प्रत्येक वस्तू आपण 5-5 किलो आणलेल्या आहेत. तर ह्या आपण आता त्याचं ते मिश्रण आहे ते सर्व एकजीव करणार आहोत व त्यापासून आपला जो पुलाव करणार, म्हणजे आपण जो बाजारातून किंवा विकत जो पुलाव वगैरे आणतो, त्यापेक्षा आपला जो घरगुती आपण जो बनवलेला जो पुलाव असतो, त्याची खाण्याची चव असते ती काही वेगळीच असते. आपण काय केलं आहे की आपण हा पुलाव थोडासा, म्हणजे जे आपलं फ्राय वगैरे करायचं आहे ते आपण फ्राय करून घेतलेलं आहे थोडाफार, म्हणजे त्याला कशी जी चव आहे ती चांगली चव येणार आहे. तर प्रत्येक आपली जी भाजी आहे ती आपण अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे आता हे आपले फ्लॉवर फ्राय झालेले आहेत. तर त्याच्यानंतर आपली जी फरसबी वगैरे आहे, ती फरसबी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. फरसबी पण चांगल्या पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत. तर फरसबी झाल्यानंतर आपली जी शिमला मिरची आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. म्हणजे कसं आहे, खाण्यासाठी पण ती चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. म्हणजे आपण जे कोकणात घरगुती जेवण वगैरे करतो त्याची चव असते ती काही वेगळीच असते. म्हणजे कोकणातल्या ज्या वस्तू आहेत त्यांची जी पारंपरिक पद्धतीने चव आहे ती काही वेगळीच असते. म्हणजे कसं आहे, इकडचं जे पाणी आहे ते पाण्यालाच खरी चव आहे. त्यामुळे इकडचे जे कोकणातील जे काही पदार्थ वगैरे असतात त्यांना पण चव काही वेगळीच असते. तर आता ही आपली फरसबी वगैरे आहे, ती आता आपली फ्राय झालेली आहे. ती एक साईडला आपण आता काढून ठेवत आहोत. फरसबी फ्राय झाल्यानंतर आपली जी शिमला मिरची वगैरे आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे काय करायचं आहे, शिमला मिरची पण आपण जास्त गरम करून घ्यायची, म्हणजे जास्त फ्राय करून घ्यायची नाही, ती पण थोड्या प्रमाणात फ्राय करायची आहे. म्हणजे काय होणार की ती करपणार नाही. कसं करपलं की जेवणाची चव पण आपली बदलून जाते. त्यामुळे आपण काय करायचं आहे की थोडीशीच आपण शिमला मिरची, म्हणजे आपलं तेल कसं आहे बराच वेळ आता तापलं आहे, त्यामुळे शिमला मिरची वगैरे पण आहे ती पण आपण थोडी थोडीच म्हणजे एकदम गॅस काय करायचं आहे, गॅस आपण स्लो करायचा आहे व स्लो केल्यानंतर आपली जी शिमला मिरची वगैरे आहे ती पण आपण व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे काय करतो की आता आपल्याकडे कढई वगैरे नाही, पण आपण ह्या टोपामध्येच सर्व फ्राय करतो. कारण तुमच्याकडे जर मोठी कढई वगैरे असेल तर तुम्ही कढईमध्ये हे करू शकता, पण आपल्याकडे कढई नाही आहे. त्याच्यामुळे आपण ह्या मोठ्या टोपामध्ये हे सर्व फ्राय करत आहोत. तर प्रत्येक जे आपल्या काही वस्तू आणल्या होत्या त्या आपण 5-5 किलो आणल्या होत्या. म्हणजे आपण शिमला बी किंवा फरसबी किंवा जे आपले फ्लॉवर वगैरे आहेत ते आपण 5 किलो आणले होते व त्याबरोबर आपले जे मटारच्या शेंगा वगैरे आहेत त्या पण आपण चांगल्या पद्धतीने सोलून घेतलेल्या आहेत. तर त्या पण आपण काय करायचं आहे की ह्या तेलामध्ये आपण त्या पण फ्राय करायच्या आहेत. पण लक्षात घ्या, तेल जास्त गरम झालेलं असतं, त्यामुळे ज्या आपल्या मटारच्या शेंगा वगैरे आहेत त्या पटकन ह्याच्यामध्ये टाकायच्या नाहीत. काय होतं की पटकन आपण टोपामध्ये टाकलं की तेल गरम असल्यामुळे ज्या आपल्या मटारच्या शेंगा वगैरे आहेत त्या उडू शकतात. म्हणजे त्याला कसं आहे की तेल गरम जास्त लागतं. त्यामुळे काय करायचं आहे की आपला जो गॅस वगैरे आहे तो मंद आचेवरती ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या ज्या मटारच्या शेंगा वगैरे आहेत त्या पण चांगल्या पद्धतीने फ्राय होणार. म्हणजे कसं आहे की ह्या ज्या प्रत्येक वस्तू आहेत आपल्या त्या चांगल्या पद्धतीने आपण फ्राय करून घेतल्या, म्हणजे कसा आपला जो पुलाव वगैरे आहे तो चांगल्या पद्धतीचा होणार आहे. आपण काय केलं आहे की आपला जो भात वगैरे आहे तो पण आपण अगोदरच फ्राय करून, म्हणजे शिजवून घेतलेला आहे. आपण बघू शकता की बघा कसं तेल गरम आहे, त्यामुळे ह्या मटारच्या शेंगा आहेत त्या उडत आहेत. तर आपण काय करायचं आहे, गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे. म्हणजे ह्या मटारच्या शेंगा वगैरे आहेत त्या उडणार नाहीत, त्याची आपण काळजी घ्या. म्हणजे त्या जास्त आपण फ्राय करायच्या नाहीत. म्हणजे थोडासाच आपला तेल वगैरे वापरून आपण काय करायचं आहे की त्या मटारच्या शेंगा लवकर काढायच्या आहेत. म्हणजे काय होणार की त्यात जास्त हे होणार नाहीत.
आता आपण काय करायचं आहे की थोडीशी मिरची वगैरे ते आपण मिरची कापून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या पुलावाला थोडासा तिखटपणा येण्यासाठी आपण ह्या मिरचीचा वापर करत होतो. म्हणजे काय होतं, आपण ह्याच्यामध्ये जास्त मसाला वगैरे टाकत नाही. आपलं जे घरगुती मसाला किंवा जो पारंपरिक मसाला असतो त्याचा आपण वापर करणार आहोत. आपण काय केलं आहे की आपण जो बाजारातनं मसाला वगैरे आणला आहे त्या मसाल्याचा आपण इथे वापर करणार आहोत. आपण ह्या आता मिरच्या कापून घेत आहोत. थोड्या प्रमाणातच मिरच्या घ्यायच्या आहेत, म्हणजे जास्त मिरच्या वगैरे नको, तर त्यामुळे कसं तिखट होतं. तर हा आपण बाजारातून आणलेला खडा मसाला, त्यामध्ये कसं आहे दालचिनीची पानं आहेत, लवंग आहे किंवा जे विविध प्रकारचे मसाले वगैरे असतात ते ह्याच्यामध्ये आहेत. तर त्यानंतर आपण हा मिक्स मसाला वगैरे आणलेला आहे, तो खास पुलावासाठी अतिशय उत्कृष्ट आणि असा चांगल्या दर्जाचा हा मसाला आहे. त्याचा तुम्ही नक्की वापर करा. म्हणजे कसं तुमचं जे पुलाव वगैरे आहे ते पण चांगलं होणार आहे. आपण काय केलं आहे की मगाशी आपले जे गाजर वगैरे होते ते आपले फ्राय करायचे राहिले होते. तर आपण गाजर पण कट करून घेतले होते, ते पण आता ह्याच्यामध्ये फ्राय केलेलं आहे. तर आपलं हे सर्व जे मटेरियल आहे, म्हणजे मटारच्या शेंगा किंवा फ्लॉवर, फरसबी, हे सर्व आपण शिमला मिरची वगैरे हे सर्व आपण योग्य पद्धतीने फ्राय केलेलं आहे. म्हणजे कसं त्याची जी खाण्याची चव आहे ती पण एकदम अशी उत्तम होणार आहे. तर हे काय करायचं आहे की आता हे सर्व जे आपलं मिश्रण आहे ते हे सर्व मिश्रण आपण आता एकत्र करायचं आहे. म्हणजे जो आपला पुलाव होणार आहे तो पण खाण्यासाठी योग्य आणि चविष्ट होणार आहे. तर चला आता आपण काय करायचं आहे की ह्याच्यात आपण ही दालचिनीची पानं वगैरे टाकली, आपला जो मसाला वगैरे आहे तो आपण सर्व एकजीव करायचा आहे. एकजीव केल्यानंतर आपण थोडीशी त्यामध्ये मिरची वगैरे टाकायची आहे. मिरची टाकल्यानंतर थोडंसं म्हणजे कसं आहे त्याला परतवायचं आहे. परतल्यानंतर म्हणजे कसं की आतमध्ये जे आपलं सर्व मिश्रण आहे ते एकजीव होणार आहे. एकजीव झाल्याच्यानंतर आपण थोडंसं त्याला म्हणजे ढवळायचं आहे. ढवळल्याच्यानंतर म्हणजे जो तेल वगैरे आहे किंवा त्यातला जो आतला गुण आहे तो सर्वांना लागेल. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की थोडंसं आपण मागे टोमॅटो वगैरे कापून ठेवले होते, ते टोमॅटो पण डायरेक्ट टाकायचे. ते टोमॅटो पण आपण थोडे ह्याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत. म्हणजे या पुलावाची जी चव आहे ती पण चांगली लागणार. तर थोडासा आपण ह्याला फ्राय करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये मिक्स होणार. तर हे मिक्स झाल्यानंतर आपण जे सर्व मिश्रण केलं होतं ते मिश्रण ह्यामध्ये टोपामध्ये टाकायचं आहे. टोपामध्ये टाकल्यानंतर आपण हे सर्व ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर हे कसं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मिठाचा वापर, म्हणजे चवीपुरता आपल्याला किती जे मीठ लागेल त्या मिठाचा वगैरे वापर करायचा आहे. आणि आपण मगाशी जो शिजवून ठेवलेला होता भात, तो भात आपण थोडा थोडा प्रमाण टाकायचा. हा आपला मगाचा मिक्स मसाला किंवा जो बाजारातून आणलेला आपण मसाला वगैरे होता तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर सर्व एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर अजून पण थोडा मसाला वापर करायचा, म्हणजे काय होणार ह्याची जी चव आहे ती चांगली लागणार. आणि थोडं आपण ढवळतच राहायचं आहे. तर ढवळल्यानंतर आपण काय करायचं आहे की आपण जो शिजवलेला भात वगैरे आहे ह्याच्यामध्ये थोडं आपण तेल टाकायचं आहे. कारण काय झालं आहे मगाशी आपण जे सर्व आपल्या वस्तू परतल्या त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी झालं आहे. तर आता हा आपला पुलाव चांगल्या पद्धतीने होणार, थोडं आपण कोथिंबीर वगैरे पण टाकायची आहे. तर हा आपला पुलाव चांगला होण्यासाठी आपण थोडं ते ढवलायचं आहे, म्हणजे एकजीव करायचं आहे. तर आपण आता थोडं अजून मीठ टाकत आहोत. म्हणजे कसं मिठाचं प्रमाण पण कमी व्हायला नको. मिठाचं प्रमाण जर कमी झालं तर आपला पुलाव पण कसा एकदम बेचव होणार. तर ते पण प्रमाणात टाकायचं आहे, म्हणजे कसं पुलाव उत्कृष्ट पद्धतीने होणार. तर हे थोडं आपण असं ढवलायचं आहे. तर हे ढवलून झाल्यानंतर आपला जो शिजवलेला भात आहे तर त्या भाताचं आपण काय करायचं आहे की थोडं थोडं आपण जे भात वगैरे आहे तर ह्याच्यावरती थोडंसं टाकायचं आहे. म्हणजे काय होणार आपला जो पुलाव आहे तो चांगल्या पद्धतीने होणार व खाण्यासाठी पण मस्त आणि चविष्ट लागतो. तर कसं असतं ह्या म्हणजे पुलावासाठी जरा गॅस आहे ते आपण स्लो करायचे आहे. कारण मगाचपासून आपली जी गॅस वगैरे होती ती कशी एकदम मोठ्या प्रमाणात होती. तर ती गॅस पण आपली जरा स्लो करायची आहे. आणि आता आपण हा भात टाकत आहोत. तर हे भात टाकल्यानंतर त्याला कसं एकदम मिश्रण एकदम एकजीव करायचं आहे. तर एकजीव तयार झाल्यानंतर आपला खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट, स्वादिष्ट आणि चविष्ट असा आपला हा पुलाव तयार झाला आहे. तर तो एक खाण्याची मजा आहे ती काही वेगळीच असते. तुम्ही पण असा पुलाव तयार करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल.
कोकणातील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.